हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर इथे आपण आज ही कोपऱ्यावरची बाही आहे तिच्यावरती सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, इथे मी बाही कटिंग करून घेतलेली 10.5 इंच। त्याच्यानंतर बघा, बाहीची जी घडी घेतली होती ती 8.5 इंच घेतली होती। इथं बाहीचा आकार जो कट केलेला आहे तो इथे 3 इंचावरती कट केला आहे। बघा, बाहीचा आकार येतो 3 वरती। दंडघेर इथं 5 इंच आहे, 2 इंच मार्जिन धरून इथे 7 इंच घेतलेले आहे। तर बघा, इथं ही बाही शिवण्यासाठी आपल्याला ब्लाउज पीस जी बाही कटिंग केलेली आहे तिच्या डबल असं कापड लागतं इथं। त्यासाठी इथं बघा, बाहीपेक्षा जास्त कापड घेतलेलं आहे मी इथं। हे बघा, एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे इथं। तर बघा, इथं कापड जे आहे त्याला असं फोल्ड करून घ्यायचं, बाही चेक करून घ्यायची। हे बघा, असं बाहीपेक्षा जास्त घ्यायचं इथं कापड आपल्याला त्यासाठी। तर इथं बघा, खालच्या बाजूला काठ सुद्धा जॉईंट करायचे। त्याच्या पद्धतीने इथं मी जे कापड आहे बाहीचं ते कट केलेलं इथं। तर बघा, पहिले काठ किती इंच आहे ते मोजून घेऊया आपण। इथं 3.5 इंच काठ आहेत बघा। तर इथं अस्तरचे जे कापड आहे आपलं बाही कटिंग केलेली आहे आपण त्याच्यावरती बघा 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे। आणि वरच्या बाजूला जेवढं उरेल तेवढं आपल्याला त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त असं इथे कापड घ्यायचंय बघा। इथं बघा, या पद्धतीने मोजून घेतलेले मी। हे बघा, 7 इंच येतंय। 3.5 इंच खाली सोडलं, 7 इंच। तर इथं बघा, मी कापड जे आहे ते 1 इंच एक्स्ट्राचं घेतलेले आहे, 8 इंच। हे बघा, तर त्याच्यानंतर बघा, खूपच सोपी आणि 5-10 मिनिटात तयार होणारी बाही डिझाइन आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर कापडला बघा, सरळ बाजू घेतलेली मी कापडची। त्याच्यानंतर 5 इंचावरती एक इथं मार्क करून घेतले बघा, 5 इंच खडूने मार्क करून घेतलं। त्याच्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा इथं आपल्याला 5 इंचावरती मार्क करायचं आहे। हे बघा, या पद्धतीने मार्क करून घ्यायचे। आता जिथे आपण खडूने मार्क केलेले आहे तिथून आपल्याला इथं बघा सारख्या अशा चुन्या घ्यायच्या आहे, प्लेट्स छोट्या छोट्या। हे बघा, या पद्धतीने छोटे छोटे असे इथं आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहे। हे बघा, सारख्या याची काळजी घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने थोडं थोडं धरत इथं चुन्या घेऊन घ्यायचे। जिथे आपण खडूचं मार्क केले तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहे। तर ही लांब फुगा बाही पण म्हणतो या बाहीला। सध्या ही आमच्या इकडे जास्त ट्रेंडमध्ये आहे ही बाही। हे बघा, त्याच्यानंतर एका बाजूला शिवले आपण प्लेट्स, तसेच या बाजूला सुद्धा व्यवस्थित नीट पकडत इथं आपल्याला टिप मारून घ्यायचे। हे पाया पद्धतीने व्यवस्थित टिप मारून घ्यायचे। इथं बघू शकता तुम्ही, थोडं थोडं पकडत इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, त्याच्यानंतर आपली प्लेट शिवून झाल्या की मग अस्तर जी बाही आपण कट केलेली तर इथे ठेवून पाहायची, जेणेकरून ते खालचे जे कापड आहे ते कमी पडते की नाही ते थोडंसं कमी पडते। त्याच्यासाठी बघा, वरची एक प्लेट उसवते, खालच्या साईडला सुद्धा आणि वरच्या साईडला सुद्धा एक एक प्लेट उसवून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने तर आता बघा, त्याच्यानंतर आपल्याला इथं जे काठ आपण घेतले होते ते काठ इथं शिवायचे आहे। हे पहा, तर काठ जे आहेत ते इथे उलट्या बाजूने ठेवलेले आहे मी। हे बघा, या पद्धतीने इथं अर्ध्या इंचावरती आपल्याला शिला मारून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने
हे कटोरी ब्लाउजची स्लीव्स डिझाईन आहे. ब्लाउज कशी शिवायचा त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. कटोरी ब्लाउज एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. चॅनलवर आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहू शकता. बघा या पद्धतीने बघा टिप मारून घेतली. वरती सुद्धा ड्राप टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी बाही आपण अस्तरची कट केली आहे ती याच्यावरती ठेवायची आहे. आणि इथं आपल्याला बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर बाहीला अस्तरची बाही आहे तिला फोल्ड करायची आणि मध्यभागी त्याचे खडून असं आपल्याला एक मार्क करून घ्यायचे. बघा हे बघा जी खालच्या बाजूला आपण जी बाही शिवलेली आहे चुन्याची ती सुद्धा आपल्याला इथं फोल्ड करायची आहे आणि मध्यभाग करायचा आहे तिचा पण, आणि खडून एक मार्क करून घ्यायचे जेणेकरून आपण बाही जेव्हा घालणार तेव्हा जे प्लेट्स घेतलेले आपण त्या मध्यभागी येतील आणि दिसायला सुंदर असं लुक येईल तिला. त्यासाठी बघा आता खालच्या बाजूला खडून मार्क केलेले ते आणि अस्तरवरती मार्क केलेले ते त्याच्यावरती ते ठेवायचं. हे बघा आणि अर्ध्या इंचावरती इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे बघा वरती डाप टिप देऊन द्यायची आहे जेणेकरून आपण खालच्या बाजूला जी शिलाई मारली ती व्यवस्थित लॉक होऊन जाईल, पॅक होईल, ती निघणार नाही असं. त्याच्यानंतर बघा व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं अस्तरला आणि परत एकदा आपण टिप मारून घ्यायची इथं. हे बघा या पद्धतीने शिवून घ्यायचे व्यवस्थितपणे. थोडं थोडं असं पकडत येतं शिवून घ्यायचे आपल्याला. हे बघा या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा प्लीज आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. हे बघा त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेऊया इथं. बघा एकदम सुंदर दिसते बघा. त्याच्यानंतर इथं बघा तुम्हाला जर बाही अशी राहू द्यायची असेल तर तुम्ही अशी राहू देऊ शकता, पण इथं मी लेस लावते. हे बघा या पद्धतीने लेस लावून घ्यायची मध्यभागी. हे बघा या पद्धतीने इथे लेस लावून घेतली. त्याच्यानंतर डबल टिप मारायची इथं लेसला आपल्याला. हे पहा खालच्या साईडने सुद्धा इथं मी लेस लावून घेते. तर इथं मध्यभागी तुम्ही स्टोन वगैरे लावू शकता किंवा फ्लावर वगैरे काय बनवून इथं मध्यभागी लावू शकता. मी अशी प्लेनच कस्टमरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे प्लेन बाही सांगितलेली होती त्याच्यामुळे मी प्लेन राहू दिली. इथं फक्त खालच्या साईडला लेस लावून दिली इथं. हे बघा या पद्धतीने बघा खूपच सुंदर अशी बाही तयार झाली बघा आपली. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.